बरं, घर सुट्टी आणि बरंच काही असा आपला शो आहे आणि त्या शोचं मी खास एक छान इंट्रोडक्शन दिलं कारण मला कळलं की तुम्ही मुंबईच्या प्रॉपर मुंबईच्या आहात. हां. सो आता ना मला तिकडचं एक घराबद्दल तर एक थोडीशी माहिती आहेच. या घराबद्दल आणि या घराची गोष्ट जाणून घ्यायची आहे. सुरुवात कुठून करूया? स्वामी. अर्थात. वाह! खूप सुंदर फ्रेम आहे ताई. हां. आणि गणपतीच्या वेळेला गणपती इथे बसतात, हां, राइट? इथे बसतात. हो. पण ही फ्रेम बघितली तर खूप वेगळी फ्रेम आहे. कारण अदरवाईज आपण जेव्हा स्वामींची फ्रेम बघतो, दत्तगुरू मागे असतात किंवा म्हणतात ना, की हं. स्वामींची एक छान फ्रेम असते. ह्याच्या मागे असे मला नाग दिसतात. तर असे काही स्पेसिफिक गोष्ट म्हणून ही करून आणली होती फ्रेम? ॲक्चुअली या फ्रेम करून नाही आणली आहे, ही आली आहे माझ्याकडे. ओह! म्हणजे मी मोलकरीणबाई करत होते. हं. तर आपला हळदणकर जो आर्ट डिरेक्टर आहे, तर त्याने मला सांगितलं, की मला तुम्हाला स्वामींची एक मूर्ती म्हणजे फ्रेम द्यायची आहे. हां. तर म्हटलं ठीक आहे दे. कारण स्वामी आपल्याकडे येतायत म्हटल्यावर कसं नाही म्हणायचं. बरोबर. म्हटलं आवडेल कारण माझ्याकडे ऑलरेडी सगळीकडे तुम्ही बघाल तर स्वामींच्या खूप मूर्त्या आणि खूप हे आहे. ओके. तर तो मला म्हणाला, की "मी देतो." मग हं. त्याच्यानंतर एक 6 महिने गेले, मग वर्ष गेलं, मग हं. 1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले. माझं असं झालं, की हा म्हणाला होता, हा देत का नाहीये मला अजून? की देत हं. का नाही? म्हणजे असं झालं होतं. हं. मग मी शेवटी त्याला फोन केला. म्हटलं, "काय तुझी इच्छा आहे की नाही?" तो म्हणाला, "काय माहिती ताई, मला काही कळतच नाहीये. मी कॅनव्हासवर बसलो, की काही होतच नाहीये म्हणजे माझ्याकडनं. माहीत नाही ओह! मला." अच्छा. तर मी म्हटलं, की "म्हणजे तुला आज्ञा नाहीये आत्ता, तर तू काही करू नको, शांत बस." बापरे! तो म्हणाला, की "हो, म्हणजे मलाच कळत नाहीये काय." आणि मला वाटतं एक 7-8 दिवसानंतर त्याने मला फोन केला, "ताई, रेडी आहे." वॉव! तर मी त्याला म्हटलं, "अरे इतकं?" तो म्हणाला, "हो, हो, 4 दिवसामध्ये झालं." आणि वॉव! अक्षरशः त्याने मला मेसेज केला, अजूनही माझ्याकडे तो मेसेज ठेवलाय मी, हं. की "माहीत नाही मला, मी इतक्या म्हणजे हे केल्या, पण तुमचं आणि स्वामींचं काहीतरी वेगळं नातं आहे. त्याच्यामुळे कळत नाहीये, की ते कसं काय असं झालं." हं. मग त्याच्यात स्वामींच्या हातामध्ये एक मणी असतो माहिती हो, आहे ना, तो आपण जर तो बघितलं इथे तर हां. आपण तर तो मी येस. त्याला म्हटलं, की नाही ते म्हणजे काहीतरी मला वाटतं ब्रह्मांड असं काहीतरी म्हणतात त्याला. मला माहीत नाही एक्झॅक्टली त्याचा अर्थ. हं. पण मी त्याला म्हटलं, की नको ते खूप पाळावं लागत असेल त्याला म्हणजे आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करणं इम्पॉसिबल असतात बरोबर. आणि आत्ताच्या ह्याच्यात कोण एवढ्या गोष्टी पाळतंय. तर म्हटलं नको आपण छान फक्त स्वामींना घरी आणूया बास. वाह! आणि त्याने ती सगळं पूर्ण रेडी केली फ्रेम आणि अक्कलकोटला गेला. तिकडे जाऊन मग त्याने मला ती आणून दिली. वॉव! त्यामुळे ते माहिती नाही म्हणजे ते आलेत माझ्याकडे. किती सुंदर. पण ही फ्रेम जर बघितली तर नेहमी वेगळी फ्रेम मी म्हटलं हो. तसं. तर ह्याच्यामागे असं तुम्ही काही सांगितलेलं, की मला कशा प्रकारची फ्रेम मी त्याला हवी आहे काहीच किंवा असं सांगितलेलं काहीच नाही, की नाही? मला अशी दे, तशी दे. काहीच त्याने सांगितलेलं नाही. हे त्याच्या मनात जे आलं ते हं. त्याने उतरवलं. वाह! आणि कलर कॉम्बिनेशन आपण एक म्हणतो ना, की मी तुला बरोबर. सांगते, की मला ही शेड पाहिजे. हे काही एक्झॅक्टली. त्यातलं मला ज्ञानच नाहीये मुळात. त्यामुळे त्याला मी सांगितलं, तो मला म्हणाला, "मी स्वामी तुझ्या घरी देतो." मी म्हटलं, "दे." स्वामी आले. वाह! वाह! खूप छान आहे आणि खूप वेगळी खूप फ्रेम वेळ. आहे ही. त्याच्यामुळे हो. खूप सुंदर प्रसन्न वाटतं. हो. सुरुवात इतकी प्रसन्न झाली आहे, तर आता माझ्या मते ही जर वॉल तुम्ही बघितली, तर ह्या वॉलवर तुमच्या लक्षात सगळ्या अचिव्हमेंट्स आहेत त्यांच्या पण तू आत्तापर्यंतच्या. बघ, स्वामींच्या फोटोत बघ, तुला माझे हो, सगळे अवॉर्ड्स दिसतील. अर्थात. एक्झॅक्टली. त्यामुळे ती लावली पण म्हणजे लागली म्हणायला हरकत नाही. ती लागली पण अशी आहे, की करेक्ट ते सगळं ते रिफ्लेक्शन हां, होतंय. दिसते मला. पण अदरवाईज मग जेव्हा गणपती असतात ताई, तेव्हा ही फ्रेम तुम्ही नाही, नाही. हलवता इथेच असते, इथेच असते. इथेच असते. कारण माझ्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो हं, आणि परत ती स्वामींची फ्रेम काढायची. हं. ती कुठेतरी अशा ठिकाणी ठेवायची जिथे तुला तर माहिती आहे माझ्याकडे किती गोंधळ हो, असतो. बापरे! त्यामुळे अशा ठिकाणी कुठे ठेवणं, तिथे काही हात लागला, काही झालं तर नको. ती रिस्कच नको त्याच्यापेक्षा. आणि असं काही नाही आपल्याकडे, की स्वामींनी माझी फ्रेम उतरवली, मी का इकडे असं वगैरे काही नसतं. हे आपले आहेत. हं, हे आपल्या घरातलं एक काय म्हणतात त्याला एक महत्वाचा महत्वाचा माणूस आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय असणार आहे? आपण त्यांची पूजा करतो, त्यांना म्हणतो आपले पूजनीय सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या हं, कशाला या गोष्टी डोक्यात येतील? हे आपल्याच बरोबर. डोक्यात आलेले कूळ असतात. त्यामुळे हे तिथेच असतात. त्यांच्या वाह! समोर सगळं डेकोरेशन केलेलं असतं. किती 1.5 छान. दिवस माझा आपला बाप्पा येतो, हं, सगळ्यांना छान सुखात ठेवतो, हं. नाचतो, गातो मस्त आणि ते जातात. येस. खूप सुंदर आणि खूप छान प्रसन्न वाटतं गणपतीतही जेव्हा तुम्ही कधी याल किंवा जेव्हा आम्ही ते व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा बघाल तर खूप प्रसन्न वातावरण असतं, भजन असतं, आरती असते. खूप सुंदर. तुला माहिती यावर्षी मला पहिल्यांदा असं कोणीतरी म्हटलंय, हां.
की म्हणजे मी जेट्टीने वगैरे प्रवास केला होता मडला शूट असल्यामुळे. हम्म. तर मला 4-5 मुली होत्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या. तर त्यांनी मी मास्क लावला होता. त्यामुळे त्यांनी आधी ओळखलं नव्हतं. मग मी जेव्हा आता उतरायची वेळ आली तेव्हा म्हटलं मास्क काढला मी आणि ते म्हणाले, "हो तुम्ही त्या गणपतीच्या व्हिडिओमधल्या ना?" ते मला इतकं छान वाटलं ऐकायला ते, की अरे बापरे! ही वेगळी एक ओळख झालेली आहे. वा. पण नंदेश उमपने आल्यामुळे जी काय बहार आणली आणि बरोबर. जो काय व्हिडिओ व्हायरल झाला तो बाप रे बाप. हम्म. म्हणजे त्याच्यानंतर माझ्याच कितीतरी मित्रांचे फोन आले होते. ऍक्च्युली हर्षदाने पण फोन केला मला. ओके. मला म्हणाली, "मुझे क्यों नहीं बुलाती?" म्हटलं, "अगं तुझी घाई असते कारण तुला सगळीकडे जायचं असतं." "नाही नाही, यावर्षी मी ते सगळं करून रात्री येणार आहे आरामात." मी म्हटलं, "आरामात 10-11 वाजता ये, काहीच प्रॉब्लेम नाहीये." त्याच्यानंतर तर खरी मजा सुरू सुरू होते. होते हो. आणि खूप छान ते यावेळचे व्हिडिओ तर आम्ही बघितले होते, आम्ही स्वतः अनुभवले हो. होते, त्याच्यामुळे खूप सुंदर वातावरण असतं. ही विठू माऊलीची जी हां. फ्रेम ही ना दिसते. 2018ला माझ्याकडे वास्तू शांत होती आणि सोमनाथ पाडाळे म्हणून एक दादा आहेत. तर ऍक्च्युली त्यांची ओळख झाली होती सुनील तावडेंमुळे. अच्छा. आम्ही एका कार्यक्रमाला गेलो, मग तिथे सोमनाथ दादा आले. मग माझं सगळेजण म्हणाले, "चला चला जेवायला." तर माझं असं झालं की नको यार, असं कोणाबरोबर पण जायचं वगैरे ते नको वाटतं. असे कोणी येतात नाही का आपल्याला घेऊन बरोबर, जातं. हो. तर मी म्हटलं, "नाही नाही, नको नको नको." तर सुनील दादा म्हणाला, "नाही नाही, ही खूप छान माणसं आहे, तू चल तर मग बघू." आणि लिटरली सांगू, त्याला आत्ता जवळजवळ मला वाटते 15 वर्षाच्या वर झाले असतील. आजही तो माणूस भावासारखा पाठीशी असतो. वा. म्हणजे इतकं छान व्यक्तिमत्व आहे ना, की त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे, सगळं आहे, पण स्वतः सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाही. म्हणजे आम्ही किती वेळा त्यांच्या घरी जातो, जेवतो, तर आम्हाला चिकन, मटण ह्या-त्या करतात. हे खाली बसून मेथीची भाजी आणि दही खात असतात. म्हणजे इतका गोड माणूस, कोणाचा अध्यात नाही, मध्यात नाही, खूप छान. वा. आणि त्यांनी ही अशी फ्रेम दिली आणि ती इतकी मस्त वाटते. असे सगळे खूप आले सुंदर की आहे. खूपच सुंदर हम्म. आहे ते. आणि ते खूप प्रचंड त्यांचं पण भजन आणि हे खूप करतात ते. अच्छा. खूप करतात. वा. खूप त्याच्यामुळे सुंदर सोमनाथ frame. दादा थँक्यू सो मच. म्हणजे ही फेज तर झालीच. ह्याच्या व्यतिरिक्त कधी अशी कामाच्या बाबतीतली आपण एकदमच लो होतो आणि मग आपल्याला एखाद्या वेळेला आपण स्वामींकडे, तुम्ही म्हणाल की तुम्ही गप्पा मारता स्वामींची, सो खूपच. तसं म्हणजे तसं माझं म्हणजे स्वामी असं वगैरे नसतं. "हो, देणार आहात ना? नक्की येणार आहे का?" "हां, हो मग ठीक आहे. मग थांबते थोड्या वेळ." म्हणजे असं असतं माझं आणि त्यांचं. हम्म. पण मी तासनतास स्वामींच्या समोर बसून मी पूजा अर्चा करत नाही. हम्म. कारण माझं काम ही माझी पूजा आहे. हम्म. त्यामुळे मी सकाळी चला, 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 चला बाबा टॅक्सी निघा, निघा. मी गेले. हम्म. ते सगळं नंतर जे करायचं ते सगळं बाबा. बाबा. मी काही नाही करत. पण इथून जे आहे ना ते पोचतं त्यांच्यापर्यंत. सो मला खूप वेळा प्रचिती आलेली, खूप वेळा. म्हणजे आता असं झालं होतं की साधी माणसाचं जेव्हा आम्हाला अचानक कळलं की सिरियल बंद होते, माझं झालं बापरे, आता पुढे काय? फक्त एका 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 मोठ्या जबाबदारीतनं मी जरा मोकळी झाले होते म्हणून मला तेवढंसं जरा प्रेशर नव्हतं. पण माझं झालं की आता काय? पण काय नाही, नंतर एक फिल्म आली छोटी, भले छोटं तर छोटं, ओके. पण काम आलं, ओके, ती झाली. ते नाही झालं की दुसरी फिल्म आली, ते काम झालं. सो माझं झालं की ओके, माझं तर अरे हिंदीत तर 1-1 वर्ष, 2-2 वर्षाला एक फिल्म करतात लोकं. पण त्यांच्याकडे थोडं डबल असतं ना, आपल्याकडे नाही आहे. पण ठीक आहे, आपण करूया. छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण करत राहायचं. पण येणार, मला सिरियल छान मिळणार आणि मी मस्त परत येणार. त्या तुम्ही सगळ्या मॅनिफेस्ट आणि या गोष्टींवर विश्वास ठेवता? खूप खूप खूपच.